राष्ट्रवादी काँग्रेस अशी औलाद आहे जी सत्तेशिवाय राहू शकत नाही। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहेत अशी घणाघाती टीका केली धाराशिवचे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी। पाण्यातून मासा काढल्यावर जसा तडफडतो तसं राष्ट्रवादी काँग्रेसचं सत्तेकरता आहे अशी टीका केली सावंतांनी। राहुल मोटे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशावरून सावंतांनी ही घणाघाती टीका केली। स्वातंत्र्य केल्यानंतर त्या दिवसापासून मी एकमेव आमदार होतो महाराष्ट्रातला बोलणारा युतीतला। हे फार दिवस राहणार नाही, कारण राष्ट्रवादीचे औलाद असे सत्तेशिवाय राहू शकत नाही। पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसं होतं तसं होतं आणि वर्षात आलंच ते। आणि त्यावेळी सुद्धा मी सांगत होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, वेगवेगळ्या नाही। ह्याचा प्रत्यंतर तुम्हाला गेल्या 10 दिवसात गेल्या महिन्याभरात आला असेल। अजून एक महत्त्वाची बातमी आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची तसंच इतर शहर अध्यक्षांची 11 वाजता शिवतीर्थ इथं बैठक बोलावण्यात आलेली आहे। आगामी निवडणुकीच्या निमित्तानं मनसेच्या रणनीतीबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज ठाकरे युतीबाबत स्पष्टता करतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनसेला मवियामध्ये घेण्याबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय। मवियानं एकत्र बसून निर्णय घ्यावा, काँग्रेसनं टोकाची भूमिका घेऊ नये असा सल्ला शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांना दिला आहे। तर मवियाच्या आजच्या बैठकीमध्ये यावर चर्चा होईल असं देखील शरद पवार म्हणाले। आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी टोकाची भूमिका कधी घेऊ। काँग्रेसने सुद्धा विचार करावा, पण मी आत्ता सांगू शकत नाही। उद्या आमची बैठक आहे ना, उद्याच आमची बैठक, त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबत निर्णय होईल।